लोकसभा निवडणुकीची मॅच मोदींनी फिक्स केली तर अंपायर आपणच नेमले, विरोधकांच्या 2 खेळाडूंना अटक केली, राहुल गांधींचा आरोप। अंपायर किसने चुने? नरेंद्र मोदी ने। हमारी टीम में से मैच शुरू होने से पहले 2 खिलाड़ियों को अरेस्ट करके अंदर कर दिया। ईव्हीएम आणि मॅच फिक्सिंग शिवाय भाजपला 180 जागा जिंकणं सुद्धा अशक्य, राहुल गांधींचं आव्हान, प्रेस आणि सोशल मीडियावर भाजपचा दबाव असल्याचा आरोप। 400 सीट का नारा है, ये बिना ईवीएम के, बिना मैच फिक्सिंग के, बिना सोशल मीडिया और प्रेस पर दबाव डालकर खरीदकर ये 180 पार नहीं होने जा रहा है। केजरीवाल यांच्यावरील कारवाई म्हणजे संविधानावर हल्ला, आपल्याला संविधान वाचवण्यासाठी लढायचे, रामलीला मैदानातून शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल। ये एक्शन संविधान पर हमला है, हर राजनीति की जिम्मेदारी है इसको बचाने के लिए मिलकर हम लोगों को कदम उठाना होगा। भाजप सर्वात लबाड पक्ष, सत्तेत राहण्यासाठी ईडी आणि सीबीआयला प्रोत्साहन देतात, अखिलेश यादवांचा भाजपवर निशाणा। ईडी सीबीआई इनकम टैक्स को आगे कर रहे हों, उन्हें सत्ता में रहने के लिए, सत्ता को बचाने के लिए अगर इन संस्थाओं को आगे कर रहे हैं तो ये 400 पार नहीं 400 हारने जा रहे हैं। निवडणुकीच्या तोंडावर हेमंत सोरेन, केजरीवाल यांना अटक, तर भाजपच्या ठगांवरील केसेस मागे, ईडी कारवाईवरून उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला। धाराशिव आणि नाशिकच्या जागेसंदर्भात देवगिरीवर बैठक, अजित पवार, सुनील तटकरे बैठकीला उपस्थित। राणा जगजितसिंग पाटलांनी घेतली फडणवीसांची भेट, सागर बंगल्यावर दोघांमध्ये 1 तास चर्चा, राणा जगजितसिंग पाटील भाजपचे तुळजापूरचे आमदार। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची सभा, 3 तारखेला कणकवलीत उद्धव ठाकरेंची, तर 4 मे रोजी आदित्य ठाकरेंची सभा, खासदार विनायक राऊतांची माहिती। देशाची सेवा किंवा विकासाच्या दृष्टीने नाही तर शरद पवारांना संपवण्यासाठी सुनेत्रा पवारांना उमेदवारी, भाजपचं षडयंत्र, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल। भारतीय जनता पक्षाकडे कुठलाही कॅन्डिडेट नाही, तो पण कशासाठी, तर आदरणीय पवार साहेबांना संपवण्यासाठी। हेच गलिच्छ राजकारण भारतीय जनता पक्ष करतंय आणि त्याच्यामुळे त्यांना उभं करणं म्हणजे हे भारतीय जनता पक्षाचं षडयंत्र आहे। बारामतीमधून पवार विरुद्ध पवार असा संघर्ष घडवून आणण्याचे भाजपचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत असं वाटत होतं, पण भाजपची चाल यशस्वी झाली तरी बारामतीकर सुप्रिया सुळेंना 3 लाखाहून अधिक मताधिक्यानं निवडून देतील, रोहित पवारांना विश्वास। देशामध्ये सुरू असलेल्या दडपशाही विरोधात आम्ही लढा देणार, आजच्या लोकशाही बचाव रॅलीवर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। आमचं घर फोडून भाजपला उमेदवार द्यावा लागतो, आई समान वहिनीला माझ्या विरोधात उतरवलं, सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल। बारामती लोकसभा मतदारसंघाची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनेत्रा पवारांनी फोडला प्रचाराचा नारळ, पुण्यातील बावधन भागात असलेल्या नागरिकांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात। शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आढळरावांकडून गेल्या 20 वर्षांची जनता दरबाराची परंपरा कायम। मंगलमय प्रसंगी अमोल कोल्हे वाचाळवीरांसारखं बरळले, अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा कोल्हेंवर निशाणा, दिलीप मोहितेंच्या कुटुंबातील लग्न सोहळ्यात अमोल कोल्हेंनी घड्याळ आणि तुतारीची सांगड घातल्यानं आढळरावांची टीका। पृथ्वीराज चव्हाणांच्या कराडच्या निवासस्थानी जयंत पाटील आणि पृथ्वीराज चव्हाणांची बंद दाराआड चर्चा, सांगली आणि सातारा लोकसभेच्या उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती।
शासकीय कामकाजात मुख्यमंत्र्यांना मदत करणं ही खदगावकरांची जबाबदारी, मात्र खदगावकर राजकीय मदत करत असतील तर याची चौकशी होऊन त्यांना निलंबित केलं पाहिजे. शरद पवार पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरेंची मागणी. छत्रपती संभाजीनगरमधून माजी आमदार हर्षवर्धन जाधव पुन्हा लोकसभेच्या रिंगणात. प्रकाश आंबेडकरांनी संधी दिली तर वंचितकडून निवडणूक लढवणार, हर्षवर्धन जाधवांची घोषणा. अकोल्यात काँग्रेसचं अखेर ठरलं. काँग्रेसची उमेदवारी अभय पाटील यांना देण्यावर काँग्रेस संसदीय मंडळाकडून शिक्कामोर्तब. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून मोर्चे बांधणीला सुरुवात. राजू शेट्टी यांच्या विरोधात उमेदवार देण्याची शिवसेनेची पूर्ण तयारी. महायुतीकडून स्मिता वाघ यांना उमेदवारी. अजित पवार गटाकडून नाराज व्यक्त. आमच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा मान सन्मान केला जात नसेल तर आपण काम करणार नाही, मंत्री अनिल पाटील यांचा इशारा. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीत भाजपची आढावा बैठक. हेमंत पाटलांची उमेदवारी बदलण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी उद्या फडणवीसांची भेट घेणार. उद्धव ठाकरेंना निवडणुकीसाठी उभं राहण्याची गरज नाही. आशिष शेलारांनी लोकसभेला उभं राहावं, मी पण राहतो, अंबादास दानवेंचं आव्हान. नाराजी नाट्यानंतर अंबादास दानवेंनी घेतली चंद्रकांत खैरेंची भेट. खैरेंना मवियाकडून छत्रपती संभाजीनगरची उमेदवारी जाहीर, त्यामुळे खैरेंना शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती. संभाजीनगरमधून इच्छुक होतो हे आधीच स्पष्ट केलं होतं, पण आता पक्षानं उमेदवार दिलाय. मी जिल्हा प्रमुख असल्यानं उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी माझी, कारण पक्ष टिकला तर आम्ही टिकू. खैरेंच्या भेटीनंतर अंबादास दानवेंचं वक्तव्य. प्रकाश आंबेडकर हे संवेदनशील नेते, अजूनही त्यांनी महाविकास आघाडीत यावं. देशात भाजप घटनेची पायमल्ली करते, त्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, अंबादास दानवेंचं आवाहन. मवियामध्ये आधीच भांडणं, दोष मात्र वंचितला दिला जातोय. आमची संकल्पना मान्य झाली नाहीच, उलट मवियातील भांडणही मिटली नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. ही फ्रेंडली फाईट होणार होती आम्हाला अगोदरपासूनच दिसत होतं, आणि म्हणून सातत्याने आम्ही असं भूमिका त्या ठिकाणी घेतली की तुम्ही पहिल्यांदा तुमचं भांडण मिटवा. तुमचं भांडण मिटलं की मग आम्हाला असणारा मतदारसंघ मागायला त्या ठिकाणी सोपे होतील. परंतु त्यांचं भांडण मिटत नाही. वर्धा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळालेले अमर काळे 2 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार. शरद पवारांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार असल्याची माहिती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये वर्षावर पहाटे 3 वाजता बैठक. जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती. हिमाचल प्रदेशचे आमदार जयराम ठाकूर कंगना रनौतच्या भेटीला. मंडी लोकसभेसाठी अभिनेत्री कंगना रनौतला भाजपकडून उमेदवारी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.